नांदेडमध्ये सोमवारी होणार आहे एक ऐतिहासिक राजकीय शंखनाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड शहरात आयोजित करण्यात आली आहे एक भव्य जाहीर सभा। ही केवळ सभा नाही तर मराठवाड्यातील राजकारणाचा नवा पर्वाची सुरुवात मानली जात आहे। या सभेच्या तयारीपासून ते संभाव्य राजकीय संकेतापर्यंत संपूर्ण माहिती पाहूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी 26 मे रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। दुपारी 11 ते 1 वाजताच्या दरम्यान त्यांचे नांदेडमध्ये आगमन होणार असून त्यानंतर नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर एक भव्य जाहीर सभा पार पडणार आहे। या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलं असून ही सभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। भाजपच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सभास्थळी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय आणि तब्बल 50 ते 60 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या मैदानावर करण्यात आली आहे। सभेपूर्वी राज्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सभास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली। या सभेमध्ये मराठवाड्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे। ही सभा म्हणजे केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, तर मराठवाड्यात भाजपचा नव्याने शंखनाद आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीत अनेक नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहेत। उद्या माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि 2 कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार गोपछडे साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजूरकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उपक्रमाने आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे। या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे। यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणार आहे। माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या माननीय अमितभाई शहांच्या सभेनंतर एक भाजपमय जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल। मराठवाड्यासाठी किती महत्त्वाची सभा आहे? मराठवाड्यात कोण पक्ष प्रवेश करणार? मराठवाड्यासाठी ही मराठवाड्यात मी सांगितलं तसं पहिली सभा आहे, त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण करणार आहे तर उद्या तुम्हाला कळेल। आज जाहीर पेपर फोडला तर उपयोग काय, त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि 100% आज माननीय अमितभाई शहांच्या भाषण ऐकायला, त्यांचे विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार आहेत। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेला शंखनाद सभा हे नाव देण्यात आलं आहे। ही सभा नुसती जाहीर सभा नाही, तर ती आगामी निवडणुकांकरिता भाजपचा धोरणात्मक आराखडा स्पष्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत, नंतर नांदेडला आहेत आणि 27 तारखेला मुंबईला 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठरलेला आहे। नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हा सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत। नांदेडला एक जल्लोष होणार आहे, एक प्रचंड मोठी जाहीर सभा। ऑपरेशन सिंदूरचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं, हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंदूर, त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले, जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतंय आम्हाला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचा सुद्धा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची 300वी जयंती त्याचाही साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. एक मोठा इव्हेंट आहे. अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि त्यामुळे मिळालेलं यश या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि नांदेड लोक त्याची वाट पाहत आहेत. डी.आर. कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रवेश त्यांचा होईल अशी चर्चा. असं काही लोक अपेक्षित आहेत. मी आज काही बोलणार नाही आहे. मी तुम्हाला उद्या सगळं सांगेन. नांदेडमध्ये सोमवारी होणारी ही सभा केवळ एक राजकीय इव्हेंट नसून मराठवाड्याच्या राजकीय पटावर भाजपाचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित करणारी ठरणार. तसेच या सभेचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जाणवेल असंही जाणकारांचं मत आहे. अजून अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.